महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा 13 तारखेनंतर होण्याची शक्यता। 8 ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल। ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता। जागा वाटपाच्या नावाखाली पंतप्रधान मुंबईत येतात। देश वाऱ्यावर सोडून पंतप्रधान आणि गृहमंत्री गल्लीबोळात फिरतायत। प्रचारासाठी पंतप्रधान असे फिरतात का? संजय राऊतांचा सवाल। कायदा आपल्या घरी भांडी घासतो असं भाजपला वाटतं। 26 नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार आणावंच लागणार, संजय राऊतांचं वक्तव्य। दसऱ्यापूर्वी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल। ज्याची जिंकण्याची क्षमता त्याला जागा दिली जाणार, खासदार संजय राऊतांची माहिती। नितेश राणेंच्या कणकवली मतदारसंघात घराणेशाही नष्ट करण्यासाठी तो येतोय अशा आशयाचे बॅनरवर ठाकरे गटाचं मशाल चिन्ह। पुण्यामध्ये स्कूल बस चालकाकडून 8 वर्षांच्या 2 मुलींवर अत्याचार। 45 वर्षीय चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यातल्या लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करणार। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। संस्था चालकांचीही चौकशी करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। गृह खात्याकडून अपेक्षा करणं व्यर्थ। पुण्याच्या वानवडीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। पुण्यात बापानंच स्वतःच्या मुलीवर 1 वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना। शाळेतल्या गुड टच बॅड टच उपक्रमातून संबंधित प्रकार उघड। आरोपी पंकज ठाकूर पोलिसांच्या ताब्यात। बारामतीमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अजित पवारांनी घेतली बैठक। प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात शक्ती बॉक्स, तक्रार पेटी ठेवली जाणार, अजित पवारांची माहिती। शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला परवानगी मिळावी म्हणून ठाकरे गटाकडून 4 स्मरणपत्र देण्यात आली। मनोज जरांगेंचा नारायणगडावर 175 एकर मैदानात दसरा मेळावा। मेळाव्यासाठी 200 एकरवर पार्किंगची सोय। आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठ्यांच्या मागण्या फडणवीस पूर्ण करतील। फडणवीस दगाफटका करणार नाही त्याची 100% खात्री, मनोज जरांगेंचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।